मम्मी आपे कर, मम्मी पास्ता कर, मम्मी सोयाबीन कर, मम्मा मला चकुल्या कर, माझ्यासाठी फ्राईड राईस कर ना, असं रोज चालू त्यांनी शाळेत चालल्यापासून. म्हणून त्यांनी फ्राईड राईसची फरमाईश केली होती म्हणून त्यांनी शाळेत न्यायच्या अगोदर फ्राईड राईस करायला घेतला होता. तांदूळ ना उकळी ठेवायचे, त्याला कुकरला टोपण लावायचं नाही, फक्त गरम पाण्यात ते टाकायचे आणि शिजवून घ्यायचे. आणि ते शिजवल्यानंतर असं पाणी पूर्ण काढायचं त्या जाळीमध्ये. आणि नंतर मी जे भाजीपाला घेतला होता ना तो टाकला फोडणीला. थोडंसं पनीर, कांदा आणि टमाटर टाकून हलवून घेऊन त्यात जरासा मसाला टाकला, सगळे सॉस टाकले आणि ते परत एकदा हलवून घेतलं. एक गोड सॉस आणि एक तिखट सॉस होता, ते दोन्हीही टाकले होते जरा स्पायसी लागण्यासाठी. आणि त्यानंतर हलवून घेतलं आणि जो इथं ठेवलेला तांदूळ होता ना तोही त्यात टाकून हलवून घेतला. आणि माझं फ्राईड राईस तयार झालं. आणि मुलं यायची मी वाट बघत होते, त्यांनी यायच्या अगोदर मी सगळं करून घेते आणि मुलं यायची मी बाहेर वाट बघत बसले. तोपर्यंत माझी मुलं आली आणि मुलं आल्या ना मला विचारत होतं फ्राईड राईस केलं का म्हणून. त्याचं रोजच आहे ते. आणि लगेच किचनमध्ये जाऊन पळत त्यांना बघितलं की फ्राईड राईस केलं का. आणि फ्राईड राईस टोक्याची रिॲक्शन बघा कसा देतोय, काय म्हणते नक्की. थँक्यू मम्मा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि तो ॲक्टिंग अशी काय करत होता की त्यांना आयुष्यात की एवढं टेस्टी कधीच फ्राईड राईस खाल्लं नाही, अशी ॲक्टिंग करत होता तो. आता तुम्ही बघा त्याची ॲक्टिंग कसं करतो तो. आणि दुसरा होता ना त्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. पण आपण जेव्हा काहीतरी आपल्या मुलांसाठी करतो आणि ते पोट भरून खातात ना, त्याच्या एवढं सुख कशातच नाही. मम्मी या गोष्टीला रिलेट करतील.